नागपुरात सीबीआय अतिशय सक्रिय झाल्याचं दिसत असून अवघ्या 72 तासात शुक्रवारी आणखीन एक कारवाई करत सीबीआयच्या नागपूर युनिटनं भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात 2 आरोपींना 15,000ची लाच घेताना रंगेहात अटक केली। खादी आणि ग्रामोद्योग आयोगाअंतर्गत सरकारी योजनांच्या तपासणीची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सीबीआयनं अटक केली। आयोगाअंतर्गत चालणाऱ्या रोजगार योजनेच्या तपासणीची जबाबदारी जेनेसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे। तक्रारदार प्रमोद पाटील भंडारा यांच्याकडे कंपनीचे 2 कर्मचारी गोपी जांगीड आणि साहिल सुधीर ठाकूर यांनी 45,000ची लाच मागितली। याबाबत तक्रारदारानं सीबीआयकडे तक्रार केली। त्यानंतर सीबीआयनं दोनही आरोपींना 15,000चा हप्ता स्वीकारताना अटक केली।